आताची महत्त्वाची बातमी समोर येते। कुडाळमधनं कुडाळ नगराध्यक्षांसह 6 नगरसेवकांचं भाजपमधून निलंबन करण्यात आलेलं आहे। जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नोटिसा ज्या आहेत ते त्यांना बजावलेल्या आहेत। पक्ष शिस्तभंग केल्यानं त्यांना निलंबनाची त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। कुडाळ नगराध्यक्षांचं भाजपमधून निलंबन करण्यात आलेलं आहे। 6 नगरसेवकांचं यात निलंबन करण्यात आले। जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांनी या जिल्हाध्यक्षांना नोटीस बजावली आहे। बातमी येते कुडाळमधनं कुडाळ नगराध्यक्षांसह 6 नगरसेवकांचं आता भाजपमधून निलंबन करण्यात आलेलं आहे। पक्ष शिस्तभंग केल्यामुळे निलंबनाची त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि यामुळे 6 नगरसेवकांचं निलंबन झालंय। जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी या नगरसेवकांना नोटिसा बजावल्यात। बघतोय आपण भाजपकडून कुडाळमधील 6 नगरसेवकांचं निलंबन करण्यात आलंय आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी विनायक वंजारे यांच्याकडनं। विनायक, काय अधिकची माहिती आहे? कारण 6 नगरसेवकांचं निलंबन झालंय। खरं म्हणजे हे जे 6 नगरसेवक ज्यांचं निलंबन झालंय हे 6 नगरसेवक सध्या शिवसेनेचे म्हणजे शिंदेच्या शिवसेनेच्या जवळीक साधलेले नगरसेवक होते। यामध्ये मुख्यत्वे ज्या नगराध्यक्ष होत्या प्राजक्ता शिरवळकर ह्या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या, मात्र त्यांनी शिंदेच्या शिवसेनेशी जवळीक साधली होती। त्यामुळे आता भाजपने पक्षशिस्त म्हणून यांच्यावरती कारवाई केली आहे। कुठल्याही व्यासपीठावर भाजपच्या कधी येत नव्हत्या, त्याच्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई या 6 नगरसेवकांवर करण्यात आली आहे। नक्कीच धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।